आपण आता पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर दुर्गा उत्सव साजरा करतोय. कारण आदिशक्ती, आदिमाया, पूर्ण महिलांचं सबलीकरण कशा पद्धतीने होत असतं, यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आता प्रत्येक जबाबदारीच्या गोष्टीसाठी महिला अग्रगण्य असतात. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणच्या पदावरती, जसं प्रशासनाचं पद असू दे किंवा सामाजिक पद असू दे, त्या पदावरती महिला आपल्या अग्रगण्य दिसत आहेत. तर आपण आता वाटेगाव, तालुका वाळवा या गावामध्ये आलो आहोत. याचं कारण असं की आपण दुर्गा उत्सव साजरा करत असताना वाटेगाव हे महाराष्ट्रातील एकमेव असं गाव आहे की त्या गावामध्ये प्रत्येक पदावरती, म्हणजे तुम्ही सरपंच पदापासून जे पूर्ण पोस्ट खात असेल किंवा एमएससीबी असेल, प्रत्येक पदावरच्या जबाबदार पदावरती महिला आहेत. तर आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की महिला म्हणून त्यांनी कुठेतरी आपल्याला चार भिंतीच्यात बंद न करता त्यांनी त्यांच्या कौशल्यावरती कशा पद्धतीने त्यांनी हे स्थान निर्माण केलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण पहिल्यांदा वाटेगावच्या लोकनियुक्त सरपंच, जे आता आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त आहेत, तर त्यांच्याशी आपण चर्चा करून त्यांच्याकडून जाणून घेऊ की महिला म्हणून त्यांना काम करण्यासाठी कशा पद्धतीनं समाजामध्ये काम करताना लोकांकडून असू देत किंवा शासनाकडून असू देत कसा प्रतिसाद मिळत आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. काकी नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आपण आता दुर्गा उत्सव साजरा करतोय, कारण महिला म्हणलं तर कुठेतरी समाजाला न्याय देणारा एक घटक सर्वात प्रामुख्याने आहे. आपल्याला काय वाटतंय? महिला किंवा नवदुर्गा म्हणून आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही, किंवा वयाचा विचार करता नवदुर्गा म्हणून आम्ही म्हणजे कुठल्याच क्षेत्रात कमी पडलेलो नाही. तसंच वाटेगावमध्ये सरपंच होण्याचा, महिला सरपंच होण्याचा मान मला जो ह्या वयात मिळालाय, तर मला असं वाटते की माझ्या वयाच्या मानानं मी खूपच म्हणजे चांगली कामगिरी ह्या 2 वर्षात केलेली आहे. काकी, आता अलीकडेच आपल्याला वसुंधरा अभियानामध्ये सर्वात मोठं चांगल्या पद्धतीचं बक्षीस मिळालेलं आहे. तर काय सांगाल, यासाठी आपल्याला काय कशा पद्धतीने प्रयत्न करावे लागले? माझी वसुंधरा मुळातच आम्हाला ही कल्पना माहिती नव्हती, पण आम्ही ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सर्वच महिलांनी, म्हणजे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असू देत, हायस्कूल असू दे किंवा आरोग्य विभाग असू दे, कृषी विभाग असू दे, शेतकरी विभाग असू दे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांनी आणि जेंट्सनी सुद्धा महिलांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य केलं आणि माझी वसुंधरा हे आम्ही अभियान चांगल्या प्रकारे राबवलं. जलसंधारण खाता असो, तलावातून गाळ काढणे, ओढ्याचं सुशोभीकरण करणे, आणि आता आम्ही ओढ्याचं नाम फाउंडेशन बरोबर करार केलेला आहे. ओढ्याचं स्वरूप नदीत करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि तो आम्ही करणार आहे. या सर्व कामातूनच आम्हाला वसुंधरेचं बक्षीस मिळालेलं आहे. अगदी आपल्याला तर आपल्या बॉडीमध्ये महिलांचं किती संख्या आहे? आमच्या बॉडीमध्ये महिलांची 10 संख्या आहे. मग असं काय महिला आहेत म्हणून आपल्याला कुठे अडचण जाणवते का? नाही, महिला आहेत म्हणून कुठलीच मला अडचण येत नाही. आणि माझं एक असं आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणे, जात पात धर्म किंवा राजकारण ह्या पलीकडे जाऊन ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशीच हे सगळं बाजूला ठेवून मी सरपंच पदावर काम करण्याचं ठरवलं आणि खरोखरच मी त्यात यशस्वी झालोय असं मला वाटतं. आपण आता काम करत असताना प्रशासनाच्या कित्येक अधिकाऱ्यांशी आपला संपर्क येत असतो. असं कुठं जाणवतं का की महिला आहे म्हणून कुठे डावललं जाते किंवा काय? नाही, अजिबात नाही. उलट आम्हाला सीओ मॅडम असू देत, बीडीओ साहेब असू देत, खूप आदरानं म्हणजे विचारपूस करतात किंवा माहिती देतात. एखादी माहिती विचारली किंवा काही काम घेऊन गेलं तर खूप आदरानं आमची चौकशी केली जाते. बाकी आता आपल्या वयाचा विचार करता आपण चांगल्या पद्धतीने तरुणांना लाजवेल असं काम आहे आपलं. आपण काय सांगाल, आता महिला आहेत, महिलांना कुठेतरी घराच्या बाहेर पडलं पाहिजे की आपल्या अंगातले कलागुण आहे ते दाखवणं गरजेचं, आपण काय सांगाल? महिलांनी खरोखरच चूल आणि मूल किंवा पळपुटाने लाटणं हे न करता महिलांनी खरोखरच घराच्या बाहेर पडलं पाहिजे, स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहिलं पाहिजे. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यासाठी स्वतःहून आपण सक्षम झालं पाहिजे की स्त्री नुसतंच आपण घरात स्त्री म्हणून न करता बाहेरच्या जगाचा बी अनुभव घेतला पाहिजे. तर ह्या होत्या लोकनियुक्त सरपंच यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं की महिला म्हणून त्यांना कुठल्याही गोष्टीचा कमीपणा नाही किंवा समाजात येत असताना घटकांच्या शब्दानुसार ते काम करत आहेत, कारण लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी महिला म्हणून त्या पद्धतीने ते काम करत आहेत. आपल्यासोबत आता वाटेगाव स्कूलच्या मुख्याध्यापक मॅडम आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घ्या, कारण कासेगाव शिक्षण संस्थेचं हायस्कूल वाटेगावमध्ये ते सुद्धा कित्येक 100-500 मुलांसाठी ते अहोरात्र काम करत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते या पदावर असताना ते कसं नाही देत आहेत. मॅडम नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आता आपण इतक्या मोठ्या संस्थेचे जबाबदारी पदाधिकारी आहात, तर आपल्याला काय वाटतं? मला निश्चितच हे जेव्हा पद मिळालं
त्यापूर्वीचा माझा जो अनुभव होता तो मी 34 वर्ष ज्युनियर कॉलेजकडे काम केलेलं होतं. कासेगाव शिक्षण संस्थेचं जे नामांकित महाविद्यालय आहे KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर, त्याच्या स्थापनेपासून मी तिथं काम केलेलं असल्यामुळं मला तिथल्या प्रशासकीय कामासहित ॲडमिशन्स असू देत किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा विद्यार्थ्यांचे प्रवेश असतील, मेडिकलचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, सर्व प्रकारचे बारकावे मला माहिती होते. आणि जरी मी माध्यमिक लेवलला या ठिकाणी काम करत असले तरी थोडंसं वरच्या लेवलला काम केल्याचा अनुभव असल्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांना, माझ्या शिक्षकांना पण या ठिकाणी काम होतं, उपयोग होत आहे. आणि या उपयोगाचाच परिपाक म्हणून मी माझी जी शाखा आहे ती वेगळ्या वेगळ्या स्तरावरती प्रगतीपथावरती नेलेली आहे. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभाग असेल त्या ठिकाणी माझे विद्यार्थी चमकतात. क्रीडा विभागाची जी कामगिरी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत माझी गेलेली आहे. माझे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत आहेत. NMMS असेल, स्कॉलरशिप असेल तर तिथंही जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त धारक विद्यार्थी प्राप्त केलेले आहेत. त्याबरोबरच 10वी-12वीचे जे निकाल आहेत ते आमच्या संस्थेमध्ये उत्कृष्ट निकाल आहेत. माझ्याकडं कला शाखाच आहे ज्युनियर कॉलेजला, परंतु कासेगाव शिक्षणमध्ये उत्कृष्ट निकाल लावण्याचं जे काम आहे ते काम माझ्या टीमनं केलेलं आहे. त्याबरोबरच इयत्ता 10वीमध्ये केंद्रामध्ये प्रथम आणि कासेगाव शिक्षण संस्थेमध्ये प्रथम आणण्याचा बहुमान पण मी माझ्या शाखेला मिळवून दिलेला आहे. माझी जी शाखा आहे ती सर्व शिक्षकांच्या एफर्ट्समुळं चालते. त्याचाच परिपाक म्हणून माझ्या शाळेला गेल्या वर्षी वाटेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शासनाचा जो मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श शाळा जो काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये केंद्रामध्ये गेल्या वर्षी प्रथम क्रमांक प्राप्त झाला आणि यावर्षी पण आम्ही तो प्रथम क्रमांक जो आहे तो टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त प्रगत मुलांवरतीच एफर्ट्स घेणं असं नाही, तर मी जो निकाल दिला 10वीचा आणि 12वीचा त्याच्यामध्ये मी एफर्ट्स घेत असताना 9वीच्या मुलांवरती प्रयोग चालू केला. 9वी-10वी टीमवर्कमध्ये मुलांची जी 30ची बॅच आहे त्या बॅचवरती एफर्ट्स घेतले आणि त्याचा निकाल मी लावून दाखवला. त्याच पद्धतीनं प्रत्येक इयत्तेमध्ये लिहिता वाचता न येणारे माझे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना जवळ घेऊन बोलवून त्यांच्यामध्ये कशी प्रगती करता येईल ह्याचा पण मी विचार केला. सण समारंभ असू देत, सांस्कृतिक विभाग असू देत, आपली जी काही भारतीय संस्कृती आहे ती टिकवण्याचा मी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला. आणि हे सगळं घडत असताना मी कुठेही अध्यापनावरती परिणाम होऊ दिला नाही. एक वर्ग घ्यायचा आणि त्यांच्यावरती छोटासा प्रयोग करायचा आणि ते विद्यार्थी मोटिवेट होऊन त्या पद्धतीनं त्यांचे पालक असतील, विद्यार्थी असतील ते त्या ठिकाणी काम करताना मला दिसून आले. आणि गेल्या वर्षीपेक्षाही पालकांचा मला या प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक उपक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मला बघायला मिळतो. मॅडम काय सांगाल, आपल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? हां, आता मला निश्चितच अभिमान असा वाटतो की गेल्या वर्षीची जी विद्यार्थी संख्या आहे त्याच्याहीपेक्षा यंदा दाखले एंटर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे मी जेव्हा पद घेतलं त्यावेळेला मी असं डिक्लेअर केलेलं होतं की माझी या वर्षीच्या शाळेच्या संख्येपेक्षा 10% जेव्हा संख्या वाढेल तेव्हा ते माझं यश असेल. आणि मी या सगळ्या कामातून या गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहेत. मला या सर्व प्रक्रियेमध्ये वाटेगाव ग्रामपंचायत, वाटेगावमधले सर्व ग्रामस्थ, माझे सर्व विद्यार्थी, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, माझी कासेगाव शिक्षण संस्था, त्याबरोबरच आपल्या परिसरामधल्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमधले माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्यावर प्रेम करणारा हे वाटेगावमधले ग्रामस्थ यांचं सर्व मला 100% सहकार्य मिळालं आणि त्यामुळंच मी या सर्व गोष्टी करू शकले. एकच गोष्ट मला अशी सांगायची आहे की जेव्हा आपण समाजामध्ये काम करतो त्या समाजातले जे इतर घटक आहेत, उदाहरणार्थ आरोग्य सेवा असेल, पोस्ट असेल, आता पोस्टामध्ये काम करणारी जी आहे ती माझी विद्यार्थिनीच आहे. ती मला प्रत्येक खेपेला आत येऊ का म्हणून विचारते. म्हणजे हा पण एक माझा अभिमानाचा क्षण असतो. तर हा जो दुर्गोत्सवाचा जो काही कार्यक्रम आहे म्हणजे आपण संपूर्ण भारतभर साजरा करतोय तर त्याच्यातला आपण एक इव्हेंट डोळ्यासमोर नेहमी लक्षामध्ये ठेवला पाहिजे की त्याच्यातली जी घटस्थापना जी आहे हा एक पूर्वापार पद्धतीनं आलेला प्रयोग आहे की आपल्या घरामधलीच माती त्याचं आपण परीक्षण करतो आणि हे परीक्षण जे आहे ते थोर व्यक्ती करतात. त्याच पद्धतीनं माझ्यासमोर असणारे जे विद्यार्थी आहेत ते तावून सुलावून जर आपण घडवले तर निश्चितपणे आपल्याला एफर्ट्स
चा जो काही रिझल्ट असतो तो रिझल्ट आपल्याला 100% मिळतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच कळकळीनं नेहमी सांगत असते की शाळेच्या भिंती कशा आहेत, वर्ग कसा आहे, माझा बेंच कसा आहे, ह्याचा विचार करू नका. मला ज्ञान किती टक्के खात्रीनं मिळतं, व्यवस्थित मिळतं, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आपल्या देशाची थोर नेतृत्व अशा प्रकारच्या शाळेमध्ये घडलेली आहेत. आणि दुसरा एक मी या मुलांना मोटिवेशनल असं सांगते की आपली जी स्पर्धा आहे ही 4 भिंतीच्या आत नाही, आपल्या गावामध्ये नाही, तर आपली जी स्पर्धा आहे ती आंतरराष्ट्रीय लेव्हलची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, तुम्ही निर्भय बनलं पाहिजे, सक्षम बनलं पाहिजे. अशा प्रकारचा सर्वांगीण विकास झालेला माझा विद्यार्थी मला बघण्यात आनंद होतो. धन्यवाद. परीक्षा होत्या वाटेगाव स्कूलच्या मुख्याध्यापिका त्यांनी कशा पद्धतीनं मंजुषा कुलकर्णी मॅडम त्यांनी कशा पद्धतीनं ह्या गोष्टी करत आहेत आणि ती शिक्षण संस्था चालवत असताना, शिक्षण संस्थेमधली एक संस्था चालवत असताना त्यांना कशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक ऍक्टिव्हिटी घेत आहेत. कारण आपला महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे. कशा पद्धतीने आपण सण समारंभ साजरे केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कसं आपल्याला त्यात सामावून घेतलं पाहिजे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासोबत आता आहेत त्या आपले सरकारी हॉस्पिटलचे त्यांनी डॉक्टर हा घटक म्हणलं तर आपल्या सर्वात जवळचा घटक, कारण आपण कोविड काळापासून पाहिलेला आहे आरोग्य विभाग किती महत्वाचा आहे आणि त्या एका जबाबदार पदावरती महिला आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ या पदावर काम करताना ते कसा त्या पदाला न्याय देत आहेत. मॅडम नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, मी डॉक्टर वैशाली देवापुरे, मेडिकल ऑफिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटेगाव येथे कार्यरत आहे. गेली 1 वर्षापासून कार्यरत आहे. आपली PSC 2 वर्षापासून सुरू झालेली आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटेगाव. आणि माझं या सेवेमध्ये 20 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि 1 वर्षापूर्वी मी जेव्हा इथं आले तेव्हा ॲक्च्युली या पदावर राहणं ही खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि वाटेगावमधील सर्व महिलांच्या बरोबर काम करणं ही त्याहूनही मोठी अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हे काम करत असताना मला गावातील सर्व सरपंच बॉडी पूर्ण सरपंच मॅडम, माननीय सभापती मॅडम, उपसरपंच मॅडम, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आजी माजी पदाधिकारी, सर्व नागरिक आणि ह्या सर्व व्यासपीठावर असणाऱ्या सर्व ह्या नवदुर्गा ह्यांच्या पाठीमागं खरं तर त्या घरातील तुमचे गावातील सर्व नागरिक, सर्व पुरुष बांधव यांचं सहकार्य खूप मोलाचं ठरलेलं आहे माझ्यासाठी. आणि आज या सगळ्यांच्या साथीनं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामधील स्टाफ त्यामध्ये मॅक्झिमम महिला वर्गच जास्त आहे, त्यांच्या सहकार्यानं मी आज दररोज जवळपास 60 ते 70 रुग्णांना आरोग्य सेवा देत आहे. पेरिफेरल जी सुविधा असेल, गरोदर मातांना सेवा असेल, लसीकरण असेल, ही अशी 100% सेवा देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि यापुढेही अपुरं मनुष्यबळ आहे, आरोग्य सेविकांची कमतरता आहे, पण तरीही आपल्याला वरून मिळणार आहेत आणि त्यानंतरही आम्ही ह्या सेवा देत राहणार आहोत. मॅडम काय सांगाल, 10,000च्या पुढच्या लोकसंख्येचं वाटेगाव आहे, आपण महिला म्हणून आपल्याला कुठे अडचणी जाणवतात का किंवा त्या दृष्टीने कुठेतरी आपल्याला बघितलं जातं का? नाही आहे, सर्व स्तरावरून मॅक्झिमम सहकार्यामुळेच हे शक्य होते. सगळीकडून सहकार्य लाभतं मला, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत बॉडी सर्व आणि सर्व नागरिकांच्याकडून खूप उत्तम सहकार्य लाभतं आणि त्यामुळेच हे करू शकलो आम्ही. या आरोग्य अधिकारी त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र चालवत असताना कशा पद्धतीनं स्टाफ कमी असून सुद्धा ते रोजच्या 60 ते 70 लोकांना त्याची सेवा देत आहेत. आपल्यासोबत आता मॅडम आहेत, आपण मॅडमच्याकडून जाणून घेऊ की ते आता तलाठी ऑफिसचे अधिकारी आहेत, तर त्यांच्याकडे पूर्ण शेतीविषयक पूर्ण डाटा त्यांच्याकडे असतो. आपल्या पूर परिस्थिती असू दे, दुष्काळग्रस्त परिस्थिती असू दे, पेरणीच्या वेळेची असू दे, प्रत्येक शेतकऱ्याला कशा पद्धतीने शासनाचा लाभ मिळाला पाहिजे हे ते जबाबदारीने बघत आहेत. तर त्या पदाही वाटेगावमध्ये महिला आहेत. तर महिला कुठेतरी फक्त ऑफिसमध्ये काम करणारी महिला नाही, तर शेताभातात जाऊन, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना त्या शासनाचा कसा लाभ देता जाईल जास्तीत जास्त ते प्रयत्न करत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या सेवेला न्याय देत आहेत. मॅडम नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, माझं नाव दीपाली भीमराव थोरबोले. मी 9 वर्ष झाले महसूल प्रशासनात तलाठी म्हणून कार्यरत आहे. आणि 1-1.5 महिना झालं वाटेगावमध्ये आलेले आहे. पण वाटेगावमध्ये आल्यापासून बऱ्यापैकी सहकार्य लाभलेलं आहे ग्रामपंचायत बॉडीचे काम करताना. आणि आपल्या वाटेगावचं पूर्ण म्हणजे ऑनलाईनला जे काय आत्ता चावडीसाठी पहिल्यांदा तालुक्यातलं गाव असं आहे की पहिलं गाव वाटेगाव चावडीसाठी पूर्ण ऑनलाईन होऊन गाव गेलेलं आहे. आणि या गावचा 100% डाटा भरून झालेला आहे. त्यामुळे लोकांना पीक पाहणी करताना किंवा इतर कुठल्याही सुविधा देताना, शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या देताना काहीही अडचण येत नाही. आणि लोकांचं पण भरपूर सहकार्य लाभत आहे. ग्रामपंचायत बॉडी असेल किंवा आपले शेतकरी बांधव असतील यांचंही भरपूर सहकार्य लाभत आहे. आणि त्यामुळं काम करताना 100% ऑनलाईनला काम पूर्ण झाल्यामुळं
एखाद्या खातेदाराचं पीक नुकसान झालं किंवा पडझड झाली काय झालं तर ते त्यांना मदत देताना कोणती सुद्धा अडचण येत नाही आणि त्या लोकांना ती मदत पोहोचते. आणि आपल्याकडून संजय गांधी योजना, निराधार योजना, श्रावणबाळ योजना या ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचा पण ज्या निराधार महिला वगैरे आहेत, त्यांना जवळजवळ आपण 100% लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. मॅडम, आता आपली जे रोजच्या रोज संपर्क होतो तो शिक्षित अशिक्षित शेतकरी वर्गाबरोबर होत असतो. मग आपल्या महिला म्हणून आपल्याला काय जाणवतं का की बाबा लोकांच्याकडे बघा दृष्टिकोन आपल्याकडे वेगळा आहे? नाही, लोकांचं भरपूर सहकार्य लाभतंय, त्यामुळं काम व्यवस्थित चालू राहतं. मॅडमच्या सांगण्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना कशा आहेत, कारण सहावा योजना असेल किंवा निराधार योजना असतील, त्या योजना कशापर्यंत पोहोचवल्या जातील हे त्या पद्धतीने प्रयत्न करतात. आपल्यासोबत आता वाटेगावच्या ग्रामसेवक अधिकारी मॅडम आहेत. तर वाटेगाव सारख्या मोठ्या गावामधल्या ग्रामसेवक अधिकारीचा त्यांनी जे काम करत आहेत ते आदर्शवत काम आहे. कारण त्यांनी जे वाटेगावमध्ये आता माझी वसुंधरा अभियानामध्ये जे नामांकन मिळालं, त्यात बक्षीस मिळालं, यामध्ये त्यांचाही चांगलाच वाटा आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते कशा पद्धतीनं त्यांच्या ज्या सेवा बजावत आहेत तर त्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने अजून नवीन आव्हान आहेत किंवा महिला म्हणून त्यांना काय त्यात जाणवते का? मॅडम नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? माझं नाव शुभांगी प्रदीप भारती. काय सांगाल, आता आपण नवदुर्गा उत्सव साजरा करतो, आपण एक महिला आहात, आपण एवढ्या मोठ्या पदावरती आहात, जे पद आहे ते प्रामुख्याने गावचं पहिलं प्रामुख्याने पद आहे, तर आपल्याला काय जाणवतं की महिला आहे म्हणून आपल्याला थोडंसं कुठे अडचणी जाणवतात काम करत असताना? मी थोडी माझी पार्श्वभूमी सांगते त्याच्या अगोदर. माझं लग्न 1995ला झालं. माझं लग्न झालं त्यावेळी मी 10वीत होते. 10वीची परीक्षा सुद्धा मी लग्नानंतर दिली. सासरच्या आणि माहेरची दोन्हीची परिस्थिती पण अत्यंत गरिबीची होती. माझे सासू सासरे रोजगार करत होते, पण सासू सासऱ्यांनी आणि मिस्टरांनी कधी असं म्हटलं नाही की आम्ही रोजगार करतोय आणि आमचे सासरे तर म्हणायचे की आम्ही रोजगार करतोय, आमच्या सुनेनं कधीही दुसऱ्याच्या शेतात काम करू नये. त्यामुळे मला त्यांनी नंतर 11वी-12वी नंतर पेठेमध्येच कॉलेजला घातलं. कॉलेज करत करत मी बाकी इतर शिवण क्लास वगैरे केले, म्हणजे माझ्यात पण शिकायची उमेद होती. आणि त्याच्यानंतर मी आमच्या मिस्टरांनी मला ॲग्रिकल्चर डिप्लोमा 2000ला ह्याला चिखलीला ॲडमिशन घेतलं. 2002ला मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा पूर्ण झाला. त्याच्यानंतर 2 वर्ष पण मी MSCIT आणि इतर प्रत्येक गोष्टीत माझ्या घरच्यांनी मला खूप सहकार्य दिलं. माहेरच्यांनी दिलंच केलं, पण सासरच्यांनीही खूप पाठिंबा दिला. आणि तेही रोजगार करून, असं नाही की इतर पैसे वगैरे असेल तर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर सुनेला कोण पण शिकवतील. माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत करून मला पुढे शिकवले. आणि ज्यावेळेस 2004ला ज्यावेळेस माझी ग्रामसेविका म्हणून वाळवा तालुक्यात नेमणूक झाली, त्यावेळेस महिला तालुक्यातील पहिली ग्रामसेविका म्हणून मला मान मिळाला. वाळवा तालुक्यात पहिल्यांदा महिला ग्रामसेविका म्हणून मी सर्वात प्रथम, कारण ह्याच्या अगोदर लेडीजची भरती ग्रामसेविका म्हणून कधीच होत नव्हती. आणि प्रशासनाने सुद्धा मला कधीही लेडीज आहे म्हणून कधीही कमीपणा देणार नाही. बाकी इतर 40-50-60 पुरुष असेल तर मी एकटी ग्रामसेविका म्हणून काम करत होते. आणि प्रशासनाने कधीही मला कमीपणा कुठल्याही गोष्टीत दिला नाही. माझ्याबरोबर असणारे सर्व अधिकारी ते सुद्धा माझ्याबरोबर समानतेनेच वागत होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी माणिकवाडीला होते त्यावेळेस निर्मल ग्राम पुरस्काराचं काम चालू होतं. आणि 2006ला काम करत करतच आम्ही माणिकवाडी ज्यावेळेस निर्मल ग्राम झालं त्यावेळेस आम्ही राष्ट्रपतीच्या हस्ते, प्रतिपदांच्या हस्ते आम्ही दिल्लीला सरपंच ग्रामसेवकांचा पुरस्कार झाला, त्यामध्ये आमचा पुरस्कार केला. त्याच्यानंतर मी शिवपुरीमध्ये काम करत असताना पर्यावरण विकास पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यानंतर विठ्ठलवाडीला तंटामुक्ती असं करत असताना तळागाळाच्या लोकांच्या मधूनच आम्ही सर्व काम करतो. मी परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचले, त्यामुळं मला तळागाळातल्या लोकांचं खूप आस्था आहे. आणि आत्ताच मागच्या वर्षी 16 डिसेंबर रोजी मला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार म्हणून मिळाला आहे. आज माझ्या नोकरीची ह्या नोव्हेंबरमध्ये 20 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या नोकरीत मी कधीही कुठेही कमी पडलेली नाही, किंवा मी ज्या ज्या ठिकाणी काम केलंय तिथं मला कधीच असं जाणवलं नाही की मला कुठं कमी वाटतंय किंवा समाजात मला कमीपणा दिला जातोय. अजिबात नाही. आपलं ज्याप्रमाणे आपण घर कुटुंब सांभाळतो तसं त्याचप्रमाणे आपण गावं सांभाळले. काही गोष्टीत कठोरपणा पण घ्यायला लागते. जसं की घरपट्टी पाणीपट्टी थकीत असताना आम्हाला कठोर निर्णय घ्यायला लागतात. जसं की नळ कनेक्शन कट करणे, काही वेळेस
करावं लागते. त्यावेळेस मग मागं पडून चालत नाही, कारण जर आम्हीच कमी पडलो तर माणसांची वसुली करणं अवघड असते आणि पंचायत चालवणं ही अवघड असते. माझ्या काळात कधीही मला कुठल्या गावातल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी कधीही मला म्हणजे असं जाणवू दिलं नाही की मी एक महिला आहे आणि मी कुठं कमी पडते. पुरुषांच्या बराबरीनं खांद्याला खांदा लावून मी आजपर्यंत काम केले. माझ्या काळात मी मोठ्या गावात म्हणजे तांबवे आणि रेटे धरण सारख्या गावातही काम केले. त्याही गावात गाव मोठं असल्यामुळे त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हे तांबव्याचे होते. तिथेही मी कधी कमी पडले नाही. गावात ज्या योजना येतात त्या तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवणे हे आमचं काम आहे. ते पण सगळ्या बॉडीला विश्वासात घेऊन आणि प्रत्येक इथं येणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी अडचण घेऊन येत असते. ते अडचण सगळ्यांच्या सहकार्यानं सोडवून त्यांना कसा न्याय देता येईल ते आमचं काम आहे. म्हणजे जसं घरकुल असू दे, बाकी इतर योजना असू दे, गावातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणे हे आमचं काम आहे आणि ते आम्ही 100% करीत आहोत आणि इथून पुढे पण करीत राहणार. ग्रामविकास अधिकारी मॅडम होत्या, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितले की ग्रामपंचायत सांभाळणं, कारण प्रत्येक पक्षातील राजकारणातील लोक एकत्रित येऊन सत्ता असते किंवा तिथे येणारे लोक असतात, सगळ्यांच्या बरोबरीने काम करणं, प्रत्येकाच्या मनाचं शंकेचं निरसन करणं हे ताऱ्यावरची कसरत आहे. जीवन प्रवास सांगितलेला आहे की त्यांच्या सासू सासरे अशिक्षित असून रोजगारी करणारे असून सुद्धा त्यांनी त्यांच्या सुनेला कसं घडवलं हे तसं कौतुकाचं काम आहे. आता आपल्यासोबत आहेत त्या कृषी अधिकारी मॅडम आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं महिला असून सुद्धा त्यांनी जे पदावर आहे अशा पद्धतीच्या कामाचा प्रवास असतो. मॅडम नमस्ते. काय नाव आपलं? मी सहाय्यक कृषी अधिकारी कंसे. मी 6-7 वर्ष झालं कृषी विभागात कार्यरत आहे आणि वाटेगावमध्ये 1-1.5 महिना झालं इथं जॉईन झालेली आहे, म्हणजे ॲडिशनल आहे. त्याचबरोबर आता मी एक सांगेन की पहिलं जी मुलगी, दुसरं बायको, तिसरं आई आणि एक आजी. सध्या इथं जर बसलेलो आम्ही जर बघितलं तर सगळी रूपं पेलणारी हे आहेत. त्याचबरोबर जी तारेवरची कसरत होते त्या कसरतीसोबत आता आपण ऐकलं मॅडमचे प्रत्येकाचे जे मुलाखत किंवा म्हणेन की त्यांनी जे काम केलं त्यांची ज्या गोष्टी आहेत म्हणजे कौतुकास्पद ज्या गोष्टी आहेत त्या ह्या तारेवरच्या कसरतीमधूनच गेलेल्या आहेत. हे एक वाटेगावमध्ये तुम्ही जसं सांगितलं की सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लेडीजच आहे. हे खूप कौतुकास्पद आहे, कारण ह्या कौतुकामागे जे ग्रामस्थ आहेत तेच महत्त्वाचे आहेत. म्हणूनच इथं या सगळ्या लेडीज टिकलेल्या आहेत किंवा त्या एवढ्या मोठ्या उत्साहाने इथं काम करतायत. आता सध्या मी कृषी विभागात काम करते. माझं परवाच मी वाटेगावमध्ये पीक कापणी म्हणजे कृषी विभागाला पीक कापणी हा एक विषय आहे, तक्ता असतो, ज्या मॅडम भरतायत आपल्या तलाठी मॅडम पीक पाहणी भरतात, त्याच्या अनुसरूनच आम्ही कापणी प्रयोग होतो. आम्ही जे काम केलं ते पूर्ण बांबवडे हद्दीवरती, पण तिथं मला त्या शेतकऱ्यांनी इतकी ग्रामस्थांनी मदत केली, 5-6 ग्रामस्थ होते की कधीच म्हणजे मी नवीन आहे किंवा ह्या अडचणीच आलेल्या नाहीत. ही लेडीज मॅडम आहेत, येतील ना येतील, म्हणजे इथंपर्यंत सहकार्य आहे ग्रामस्थांचं. हेच खूप कौतुकास्पद आहे, कारण गाव जेव्हा एवढं मॅडम म्हटल्या तसं की वेगवेगळ्या योजना किंवा त्याचे जे आवड मिळवतं त्याच्या पाठीमागं हे सगळ्या ग्रामस्थ लेडीज हे शक्य होतं. एवढंच सांगेन, असं सहकार्य आमच्या लेडीजना असो, ग्रामस्थांचं हीच विनंती. मॅडम काय सांगाल आता आपल्याकडून जर महिलांना काय सांगायचं म्हटलं का, तरुण मुली असतील किंवा घरी असलेल्या महिला असतील, त्यांनी घरात 4 भिंती ज्यात राहण्यापेक्षा बाहेर कसं पडलं पाहिजे आणि त्यांना हे पूर्ण जग कसं बघितलं पाहिजे त्यांनी? मी एक सांगेन, आता आपण घट बसवतो, घट बसवल्यानंतर धान्य मातीत टाकतो, ते धान्य टाकल्यानंतर जी उगवतं ही सगळी क्रिया ह्या लेडीजच करतात. ह्या लेडीज उगवण्याची म्हणजे त्यांच्यात क्षमता आहे, ती क्षमता डेव्हलप करा तुम्ही. क्षमता जेव्हा आपण रणरागिणी होऊन त्या क्षमता डेव्हलप केल्यानंतर तुम्ही ही कुठल्याही म्हणजे दगडाला सुद्धा पाझर फुटतो ही म्हण आहे, त्याच्यातून तुम्ही डेव्हलप होऊ शकता. आता फक्त एकच गोष्ट आहे, ह्या समाजात ज्या अशा गोष्टी घडतायत नको त्याच्यासाठी फाईट करणं ही रणरागिणी होऊनच फाईट करणं आहे. 9 दिवसाचे 9 ड्रेस किंवा 9 कलर वापरणं ही अयोग्य गोष्ट आहे. जे काय ते नॉर्मली आपण पब्लिश करतो, पण त्याच्यासाठी तुम्ही फाईट करून ज्या वाईट गोष्टी होत आहेत त्याला तुम्ही म्हणजे पुढे जा, सामोरे जा. शाळा असो किंवा डॉक्टर आता आपल्या ज्या बसलेल्या आहेत सगळ्या, त्या ह्या गोष्टी फाईट करूनच आम्ही त्या सिच्युएशनला पुढे गेलेलो आहोत. तुम्हीही तसंच बना, घरच्यांनीही त्यांना तसंच सहकार्य करा, ग्रामस्थांनी सुद्धा त्यांनी तसंच सहकार्य करा आणि आता युवा जनरेशनला पुढे नेण्याचं एक काय म्हणतो आपण सहकार्य करूया.
आता मॅडमच्या सांगण्यानुसार सुद्धा महिलांनी घरात न राहता आपापल्या पद्धतीने जितकं काही शक्य आहे तेवढं समाजात वावरून समाजात राहून आपल्या प्रत्येक अंगी असणाऱ्या गुणाला वाव दिला पाहिजे. आपण नवदुर्गा उत्सव साजरा करत असताना इव्हन अँड मराठीच्या माध्यमातून आपण वाटेगावमध्ये आहोत. कारण वाटेगावमधला हे सगळं बघितलं आपण तर इतका मोठ्या गावाचा गाडा चालवत असताना महिला चालवत आहेत हे तसं कौतुकाचं आहे. कारण राष्ट्रमाता जिजाऊंनी जर डोक्यात आणलं नसतं तर शिवबा घडले नसते. तशा महिला आपापल्या पदाला कशा पद्धतीने न्याय देतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्यासोबत आता प्राथमिक शिक्षिका मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल, आपण तर एकदम कलीला फुल बनवण्याचा प्रयत्न करत आहात, आपल्याला काय यातनं महिला म्हणून आपल्याला काय वेगळं सांगायचं आहे? नमस्कार, माझे नाव मोशिना जावेद अली जमादार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलनगर येथे कार्यरत आहे. गेली 23 वर्ष मी या क्षेत्रात आहे. तर शिक्षक हा मातीचा गोळ्याला आकार देण्याचं काम करतो असं म्हणलं जातं. आणि आमच्याकडे जे मुलं येतात वयोगटाची ती 6 ते 10 वर्षापर्यंतची असतात. या मुलांना सगळ्याच गोष्टी आम्हाला स्वच्छतेपासून असतील किंवा शिस्त किंवा मूल्य शिक्षण या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवाव्या लागतात. आणि त्यातूनच आम्ही मुलगा मुलगी असा भेद न करता म्हणजे समान शिक्षण देता येईल याच पद्धतीने प्रयत्न करत असतो. आमच्या शाळेमध्ये पट कमी असला तरी आम्ही सगळे उपक्रम घेत असतो आणि फक्त यामध्ये मुलांना सहभाग न घेता त्यांच्या आयांना म्हणजे महिलांना यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतो. कारण फक्त शिक्षकांनी शिकवण्यापेक्षा माता पालक ह्या सजग झाल्या पाहिजेत. त्यांना बाहेरच्या जगाची माहिती झाली पाहिजे. त्याचबरोबर माता पालक हे विद्यार्थ्यांना घडवण्यात आमच्या दोघांच्या सहकार्याने म्हणजे शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्याने ही मुलं पुढं समाजात वावरणार आहेत. त्यासाठी चांगलं शिक्षण मूल्य शिक्षण देण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो. मातांचं सबलीकरण करण्यासाठी त्याचबरोबर मातांच्या बरोबर मुलींना पण कसं सक्षमीकरण करता येईल सक्षम करता येईल यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवत असतो. सहशालेय उपक्रमातून हळदी कुंकू असेल किंवा आषाढी एकादशी असेल किंवा लहान मुलांचा बाजार असेल यातून सगळ्या महिलांना जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण माझं असं मत आहे की शिक्षक हा नुसता शिक्षक नसतो तर तो एक समाज शिक्षक पण असतो. त्यामुळे समाजाला पण शिक्षण देण्याचं एक आद्य कर्तव्य त्याचं आहे आणि यानुसार आम्ही आमचं काम करत असतो. आपल्याला घरी एक मुली सांभाळायचं म्हटलं तरी तशी खूप अडचणीची गोष्ट असते. पण छोट्या छोट्या मुलांना सांभाळणं आणि त्यांना त्यांच्या म्हणजे लहान मुलांना सांभाळणं तसं अवघडीची गोष्ट आहे. आणि ह्या मॅडम त्या पद्धतीनं काम करत. त्याचबरोबर पालकांचं मोटिवेशन करणं, पालकांना शाळांमध्ये बोलून ऍक्टिव्हिटी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण हा ग्रामीण भाग असल्यामुळं ग्रामीण भागातील आई वडिलांना शिक्षणाची ओढ लागली पाहिजे, त्याच्या मुलाला ओढ लागते ते त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत आता सर्वांचा जवळ विषय आहे तो लाडकी बहीण योजनेच्या खाते उघडण्याचं काम केलं ते अधिकाऱ्यांनी. त्यामध्ये वाटेगावमधल्या पोस्ट खात्यामध्ये सुद्धा महिला अधिकारी आहे, त्यांचं कौतुक की वयोवृद्ध महिलांपासून ते तरुणींपर्यंत ते खातं उघडण्याचं काम, मग त्यातील त्यांच्या शंका त्यांचे हाताची ठसेनं उठणार त्यावेळेला केलेल्या त्यांनी विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ते आपण त्याच्यात जाणून घेऊ. छोट्याशा गावामध्ये त्यांनी इतक्या मोठ्या पद्धतीनं अकाउंट उघडण्याचं जे रेकॉर्ड केलेलं आहे ते कौतुकाचं काम आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅडम नमस्ते. नमस्ते, मी काय नाव आपलं? भाग्यश्री अरुण केलवलकर. 1.5 वर्ष झाले मी वाटेगावमध्ये आता पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत आहे. सांगायचं झालं तर वाटेगाव इथे पहिल्यांदा बदली मागताना जेव्हा मी माझ्या अर्जावर वाटेगाव असं लिहिलं तेव्हा 2 मिनिटं असं वाटलं की पहिल्यांदाच ह्या गावाचं नाव ऐकतोय आणि काय करू शकू का आपण तिथं. तर माझ्या इथं काम केलेल्या जुन्या सहकार्याने सांगितले की मॅडम घाबरू नका, तिथं सरपंच मॅडम जे आहेत ते आता सोनाली मॅडम जे आहेत त्यांच्याच घरामध्ये आपलं पोस्ट ऑफिस आहे आता आणि त्यांची साथ मोलाची असते आपल्याला काम करताना. मग जरासा आधार वाटला, कारण पोस्ट ऑफिसमध्ये काम करताना कसं असते की बऱ्याच घटनांशी संबंध येतो. ST महामंडळ टपाल येण्या जाण्यासाठी पोस्ट वाटताना सुद्धा गावात पोस्टमन ज्या ठिकाणी जातो तिथल्या माणसांशी कॉन्टॅक्ट ठेवावा लागतो किंवा ब्रँच पोस्ट ऑफिस माझ्या अंडर आहेत जवळजवळ 4, पाचुंबरी, बांबवडे, पनुमरे आणि टाकवे. मग तिथले पोस्ट मास्तर तिथले पोस्टमन म्हणजे जवळजवळ साधारणतः रोज एक 10 माणसांना ऑफिसचे हँडल करावं लागतं आणि समोर येणारे कस्टमर तर आम्हापच असतात. त्यात मी आल्या वाटेगावमध्ये आल्या ज्या नवीन योजना आल्या म्हणजे लाडकी बहीण आणि PM किसान योजना. पण झालं असं की काम करत असताना सुदैवानं गोष्ट अशी झाली की मला मिळणारा स्टाफ सुद्धा सगळ्या महिला मिळाला. म्हणजे माझ्या पोस्टमन मॅडम पण महिला आहेत, माझ्या आता खाली GDS कर्मचारी काम करणारे सायली मॅडम त्या पण महिला आहेत आणि 1-2 महिन्यात
बांबोडी आणि पाचुंबरी इथं पण दोघी मुली महिला 10वीच्या परीक्षेतनं मेरिटमधनं आल्या. म्हणजे मला इतका सेफ झोन झाला की अगदी घरात वरच्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत आम्ही सगळ्या महिला आहे. प्लस शेजारी माझे हे ज्या काकी वगैरे आहेत आता माझ्या बरोबर आल्या त्या सुद्धा, म्हणजे सगळ्यांनी इतकं छान वातावरण तयार केलं की मला असं एक महिन्याभराच असं वाटत होतं की मी इथं काम करू शकेन का नाही, पण इतकं छान सगळ्यांनी सहकार्य केले. आणि विशेष म्हणजे आता हे लाडकी बहीण योजना खाते उघडण्यासाठी बऱ्याचशाच महिला येतात. आपल्याकडे भाटवाडी हे गाव नाही तरी पण तिथल्या सुद्धा सगळ्या महिला वाटेगावमध्ये येतात का वाटेगाव जवळ पडते, म्हणजे तशी अपॉर्च्युनिटीज होती की खाती काढणं. आणि असा प्रश्न होतो की ह्या सगळ्या राहणाऱ्या महिला काम करणाऱ्या आहेत, त्यांचे अंगठे अजिबात उठत नाहीत, बोट उठत नाहीत. मग त्यांना आधार अपडेट करायला पाठवून द्यायचं, परत त्यांचं आधार अपडेट आलं की मग त्यांची खाती उघडायची. त्यांचे आणि काही प्रॉब्लेम असले PM किसान जे असले तर कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवायचं. म्हणजे हे सारखं काम आमचं ऑफिसचं करत करत हे सगळं चालूच आहे. त्यातनं येणाऱ्या महिलांना विम्याबद्दल माहिती सांगायची, अपघाती विमा सांगायचा, म्हणजे हे सगळं चालूच आहे. आणि मला अभिमान वाटतोय की मी आता ह्या 1.5 वर्षात वाटेगावमध्ये आल्यापासून इन्व्हेस्टमेंट बद्दलचे आत्ताचे जे 2 मोठे बक्षीस आहेत ते मी वाटेगाव ऑफिसला मिळवून दिलेली आहेत. पोस्टल लाईफ इन्शुरन्स मधली पण पहिली 2 बक्षिसं रिजन ऑफिसकडनं आता ह्या दोन्ही 6-6 महिन्याची वाटेगाव ऑफिसला मिळालेली आहेत. त्याचा मला फार अभिमान वाटतो. आणि ग्रामस्थांनी पण बऱ्यापैकी चांगलं सहकार्य केलेलं आहे. असं नाही सोनाली मॅडम, आज चौगुले मॅडमना आज मी पहिल्यांदाच भेटले, पण फोनवरनं मला वाटतं एकदा बोलणं झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ऐकले ह्या मॅडम येतात पोस्ट ऑफिसमध्ये, ज्या येतात प्रत्येकाला विचारत असते मी, मॅडम तुम्ही कुठं काम करताय, तुम्ही कुठं काम करताय. तर असं मला जाणवलेलं नाही की जिथं ज्या ऑफिसमध्ये आता पुरुष आलाय तिथनं सगळ्या ऑफिसमधनं लेडीजच येत आहेत. म्हणजे एक जबाबदार व्यक्ती म्हणून बऱ्याच ठिकाणी आता ह्यांनी सांगितलं की वाटेगावमध्ये सगळ्या महिला आहेत, नवदुर्गा प्रत्येक ऑफिसमध्ये. आता इथं ऐकल्यावर फार बरं वाटलं की मला असं वाटलं बरं झालं मी वाटेगावला आले. तर पोस्ट ऑफिसमधलं सगळ्यात जबाबदारीचं पद सांभाळणाऱ्या मॅडम त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे की त्यांच्या अंडर सुद्धा लेडीज स्टाफ आहे आणि त्यांनी कुठल्याही कमतरता, मी स्वतः महिला आहे म्हणून मी पोस्ट कुठं पत्र द्यायला कमी पडलेलं नाही किंवा तुमच्या टपाल जे ST येतात ते आणायला कुठं कमी पडलेलं नाही. त्यामुळे त्यांचं कौतुकाचं काम आहे. कारण सर्वात जेव्हाचा विषय आता एक वेळ घरात एखादा आपला स्वतःचा मुलगा नाही एक वेळ नाही भेटला चालेल, पण या मॅडमना रोज लोक भेटतात. कारण 1,500 रुपये जवळजवळ 20 ते 25 बायकांची लाईन लागलेलीच असते की लाडकी बहीण. आज मी आले ऑफिसला तर आज मॅडम आज कॅश मिळाली आहे का हो, पहिला प्रश्न बायकांचा. कारण का शनिवारी आम्हाला कॅश मिळाली नाही इस्लामपूरमधून, आज लगेच प्रश्न मॅडम आज कॅश आणली आहे ना. आम्ही आज 8:15 वाजल्यापासून उभारलो. म्हणजे ज्या राहणार जाणाऱ्या महिला आहेत पटकन आधी ऑफिसमध्ये जाऊन लाडकी बहीणमध्ये आधी पैसे घ्यायचे, पुढे कामाला लागायचं. हे कौतुकाचं काम आहे. कारण आपण महाराष्ट्रावर बघतो की महाविकास आघाडी सरकार आमचं, कोण म्हणतं महायुतीचं सरकार आमचं, पण वाटेगावमध्ये तसं महिलांचं सरकार हे आता पूर्ण वाटेगावमध्ये तसं घोषवाक्य झालेलं आहे. आपल्यासोबत आता प्राथमिक शाळेच्या वाटेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मॅडम आहेत, तर त्यांच्याकडे विचारून घेऊ की महिलांची कशा सबलीकरण झालं पाहिजे. कारण ते एक शिक्षक आहेत आणि शिक्षकांचा पहिलाच रोल असतो की ती माझा विद्यार्थी घडला पाहिजे, मग तो तळागाळातला असू दे तो उच्च घरातला असू दे. त्यामुळे काय सांगाल, आपण एक महिला आहात आणि आपण एक जबाबदारीचं पद सांभाळतात. नमस्कार, माझं नाव कुमारी मदने ज्योती अंकुश. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी म्हणजे आपल्या एका सूर्यमालेतील एक सुंदर ग्रह आहे आणि तिला आपण वसुंधरा म्हणतो. आणि या वसुंधऱ्याचा एक भाग म्हणजे आपला भोगावती नदीच्या काठावरती वसलेले जे वाटेगाव आहे. आणि त्या वाटेगावमध्ये माझी श्री वाटेश्वर माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये मी एक समाज घडवण्याचं काम करते की ज्या शाळेत मी फक्त शालेय ज्ञानच देत नाही तर शालेय ज्ञानाव्यतिरिक्तही इतरही उपक्रमामधून मुलांच्या मध्ये सामाजिक जाणीव असेल, भावनिक विकास, त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्याचं काम मी या शाळेमार्फत करते. तर मी गेली 14 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे आणि मला सांगावंसं वाटतं की मी ज्या शाळेत कार्यरत आहे तिथं सुद्धा आमच्या मुख्याध्यापिका या महिला पदावर आहेत आणि त्याचबरोबर लेखनिक हे पद सुद्धा आमच्या महिला सांभाळत आहेत. आणि गेली 8-9 वर्ष झालं आम्ही या शाळेमध्ये महिला अधिक संख्येनं महिला कार्यरत आहोत. आणि एवढंच नाही तर शाळेत कामकाज करत असताना शाळेची गुणवत्ता गेली 8 वर्ष आमच्या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे 10वीचा. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा असेल, सारथी असेल, या ठिकाणी विद्यार्थी आमचे चमकत आहेत. आणि हे करत असताना फक्त आम्ही अध्यापनातच आहोत असं नाही तर तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आम्ही विकास केलेला आहे. यावर्षी तालुका स्तरावरती माझ्यासहित सहकारी शिक्षिका या शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत आमचा शाळेतील 3 शिक्षकांची निर्मितीमध्ये प्रथम, द्वितीय क्रमांकानं आम्ही त्या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर मी माझ्या मुलांना
वेगवेगळे उपक्रम असतील, सायबर कॅफे असेल किंवा मानसिक आरोग्य, मुलींच्या काही मेस टू मेस सायकल संदर्भात असणाऱ्या काही अडीअडचणी असतील त्या संदर्भात देखील आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम किंवा मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करत असतो. आणि आत्ता पाहताय तुम्ही मुलांच्या मध्ये जे तणावाचं वातावरण वाढायला लागलेलं आहे, तर त्या तणावाच्या वातावरणातून मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक शनिवारी आम्ही आनंददायी शिक्षण हा उपक्रम आमच्या शाळेत अतिशय उत्तम पद्धतीनं राबवत आहोत. आणि त्याचबरोबर समाजामध्ये आता जे घडतंय, पॉक्सो कायदा असेल किंवा गुड टच बॅड टच या संदर्भात सुद्धा मध्ये मुलींना आम्ही अधिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एवढं करत असताना मी ज्या संस्थेत काम करते ती संस्था म्हणजे नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था. त्या संस्थेच्या 3 विद्यालय आहेत आणि तिन्ही विद्यालयामध्ये मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं की तीनही आमचं विद्यालय श्री वाटेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका या ठिकाणी आहेतच. त्याचबरोबर मुक्तांगण प्ले स्कूलच्या 3ही विद्यालयांचं कामकाज आमच्या महिला मुख्याध्यापक असून अतिशय उत्तम पद्धतीनं हे आम्ही कामकाज पेललेलं आहे. आणि याही पुढामध्ये आम्ही समाजामध्ये मुलांना घडवण्याचं काम आदर्शवत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मॅडम, आपण आता ज्या पद्धतीने मुलं घडवत आहात, आपण ऍक्टिव्हिटी इतक्या स्ट्रॉंगली घेतात, आपल्या सोशल मीडियामध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी बघितल्या जातात, तर आपल्याला असं महिलांना कुठे अडचण येते का, किंवा अजून आपल्याकडून महिलांना काय सांगायचं? कारण आपण महिलांना सबलीकरण करण्यासाठी आपल्या संस्थांमार्फत चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटी घेतात, पण ज्या महिलांच्या अंगी आज बरेचसेच गुण आहेत, तर ते बाहेर येण्यासाठी किंवा त्यांना कुठेतरी मोटिवेशन मिळण्यासाठी आपण काय सांगा? कसं आहे, एवढे उपक्रम राबवत असताना महिला म्हणून मला तरी कधी अडचण आलेलीच नाही. कारण मी ग्रामपंचायतीचा प्रत्येक उपक्रम असेल किंवा काही असेल तर मी स्वतः मुलांना घेऊन आमच्या या ठिकाणी सरपंच ताई बघत असतात की पुढाकाराने मी पुढे असते. आणि इतर ठिकाणी मला कुठेही जाऊ देत, अगदी तालुका स्तरावरती क्रीडायला मुलं येताना सुद्धा मी स्वतः घेऊन गेलेले. तिथेही मला कुठं असं म्हणजे मी महिला आहे म्हणून मला कुठं कमतरता किंवा कुणी कमीपणाची भावना दिलेली नाही किंवा मी कुठं कमी अशी ही जाणीव मला कधी झालेलीच नाही. त्याचबरोबर माझ्या सहकारी वृंद सर्व शिक्षिका आहेत, त्यांनाही या पद्धतीची भूमिका किंवा तफावत कधी जाणवलेली नाही. आणि मला असं सांगावंसं वाटतं की आज ज्या कामाला जाणाऱ्या बायका आहेत किंवा गृहिणी आहेत, त्या सुद्धा घरी बसून भरपूर कष्ट करतायत. काही काहीतरी मिळवण्याच्या किंवा उत्साहाच्या हिरिरीनं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न असतो. युट्यूबवर जर आपण बघितलं तर आज मधुरासारखी रेसिपी तुम्ही बघितली तर जगभरात पोहोचलेली. आणि काम करणारी महिलेला आज हे कळालंय की बँक बंद असताना सुद्धा आधार कार्डचा वापर करून आपण आपलं खात्यावरून पैसे काढू शकतो. यासारख्या गोष्टी जर आपल्या महिलांच्या पर्यंत पोहोचल्या असतील तर मला नाही वाटत की महिला कुठे कमी पडतात किंवा त्या पुढं कुठं कमी पडतील. आणि मला ज्या महिलाच्या कमतरतेनं कमीपणाची भावना असेल तर त्यांना आव्हान करू इच्छिते की त्या महिलांनी आता पुढे आले पाहिजे की आपणही कुठं कमी आहोत. ज्या पद्धतीनं आपल्या भगिनी पुढे निघाल्यात त्या पद्धतीने आपण त्यांनी पुढं वाटचाल करावी. ते मॅडमने सांगितलं आहे की आपल्या जर अंगी गुण असतील ते कुठेतरी समोर आले पाहिजे, त्याशिवाय आपल्या अंगातले गुण आहेत ते त्यांना कुठेतरी मोटिवेशन मिळणार नाही. आता आपल्यासोबत आहेत ते श्री वाटेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, त्यांच्याकडे जर अशी कला आहे त्यांनी चिखलाच्या गोळ्याला कुठेतरी आकार देण्याचं काम ते करत आहेत. म्हणून काय सांगाल, आपल्याला तर एकदम लहान मुलं येत असत तर ते सगळं करत असतात, एक महिला म्हणून आपल्याला कुठल्या अडचणी जाणवतात का आपल्याला जे मुलं असतील त्यांना घडवत असताना आणि काय अडचणी आहेत भाऊ समोरच्या? नमस्कार, माझे नाव वंदना प्रकाश पाटील. मी श्री वाटेश्वर प्राथमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक या पदावर काम करते. मला सांगायला सार्थ अभिमान वाटतोय की आमच्या मुक्तांगण प्ले स्कूल आणि श्री वाटेश्वर प्राथमिक विद्यालयामध्ये 8ही पदावर आम्ही लेडीज शिक्षिका आहोत. आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला काही कमीपणा किंवा आम्ही जास्त उत्स्फूर्तपणे काम करतोय. आता जर आपण विचार केला तर 1ली ते 4थीची जी मुलं असतात तिथं प्रामुख्यानं महिला वर्गालाच प्राधान्य देणं गरजेचं असतं. कारण लहान मुलंपणामध्ये मूल जे आहे ते अगदी आपल्या आईची जास्त अटॅच असतं. जसं ते मोठं होत जातं तसं ते जगामध्ये बाहेर वावरतं आणि त्याच्या समाजाशी संबंधित राहतो. पण जितकं ते आपल्या आईशी अटॅच असतं त्याच पद्धतीनं ती मुलं आमच्याशी सुद्धा अटॅच असतात. आमच्या विद्यालयाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ज्ञानात्मक, भावात्मक, क्रीडात्मक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवत असतो. त्याचबरोबर आता आपली जी सांस्कृतिक काही गोष्टी आहेत त्या लोप पावत चालल्यात, त्याचं जतन करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही आमच्या उपक्रमाद्वारे करत असतो. त्याच्यामध्ये आता आपल्या सरपंच ताई आहेत, त्यांनी आम्हाला अनेक वेळेला पाठीवरती कौतुकाची थाप थापून
की तुमचं काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचं चालू आहे असं आम्हाला पावती सुद्धा दिलेली आहे. त्याच पद्धतीने मी आता आपल्या महिलांना सांगू इच्छिते की जर आपण मोठं झाल्यानंतर मुलगा आपला नैतिकदृष्ट्या चांगला व्हावा असं आपल्याला वाटतं, तर मग त्याची बीजं जी आहेत ती आपण लहानपणीच त्यांच्यामध्ये रुजवली पाहिजेत. त्याच्यासाठी आपण त्याच्यावर अगदी लहानपणापासून, आता यांनी सांगितलं की मातीचा गोळा आहे त्याला आकार देऊन आपण भांडं घडवतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला अगदी लहानपणापासून एक चांगले नैतिक मूल्य जोपासली पाहिजेत. आपण एक आई म्हणून आपला मुलगा असेल मुलगी असू दे, काही तर चांगली तत्व, एक संस्काराची भिंत त्यांच्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि त्या दृष्टीतून आम्ही नेहमी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय की जी मुलांनी नैतिकदृष्ट्या सुद्धा मुलं आमची सक्षम झाली पाहिजेत. शालेय ह्याच्या अभ्यासामध्ये तर ती पुढेच पाहिजेत, पण समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी घडतायत त्याला विरोध करण्याची क्षमता आमच्या मुलांच्या मध्ये सुद्धा निर्माण झाली पाहिजे. मुलींचं रक्षण करणं ही मुलींची जबाबदारीच नाही, मुलांनी सुद्धा सक्षम झालं आणि आपण महिलांनी ते जर बीज त्यांच्यामध्ये पेरलं तर ही गोष्टी घडणारच नाहीत असं मला वाटतं. अगदी बरोबर. कारण मुलगा घडणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण कॉलेजचे असू दे किंवा माध्यमिक शाळातल्या मुलांना शिकवणं किंवा त्यांच्या मनातील शंकांचं निरसन करणं तितकंसं सोपं, पण चिमुकल्याच्या मनातील शंका, त्यांच्या डोक्यात कल्पना भरवणं हे खूप अवघड आहे. हे तारवची कसरत असते, आपले कौशल्य असतं, ते करण्याचं काम मॅडमने केलेलं आहे. वाटेगाव तसं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं गाव, क्रांतिकारकांचं गाव, शहीद जवानांचं गाव, या गावामध्ये या नवदुर्गा यांनी आपापल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं ती त्यांच्या खुर्चीचा, त्यांच्या पदाचा मान सन्मान ठेवून ते समाजात काम करत आहेत हे त्यांनी जाणून दिलेलं आहे. आणि वाटेगाव हे तसं प्रामुख्यानं प्रत्येक वेळेला कामामध्ये अग्रेसर असणारं गाव, या गावानं 75 लाख रुपयाचं भरघोस बक्षीस या गावानं मिळवलेलं आहे कमी वेळेमध्ये. त्यामुळे या नवदुर्गांनी केलेले काम हे तसं जगापुढे जाणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातील म्हणजे आतंक महिलांनी हे जाणून घेतलं पाहिजे की आपण महिला म्हणून कुठेतरी चार भिंतीच्या आड न राहता, मूल आणि चूल या मर्दित सीमेत न राहता कुठे सीमा ओलांडली पाहिजे. कारण महिला सबलीकरण झालं तर जग सुधारणार आहे, महाराष्ट्र सुधारणार आहे. त्यामुळे एव्हियन मध्ये हा रिपोर्ट आहे की आपण सर्वांनी सध्या महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आणि सध्या आपण बघत आहोत की राजकारणात कशा पद्धतीने काही गोष्टी घडत आहेत. यावेळेला सुद्धा असं बोललं जातं की यावेळेला महाराष्ट्र एक नवीन दिशेकडे जाणार आहे, कारण महिला मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सर्व महिलांना नवदुर्गाच्या नवरात्र उत्सवाच्या आमच्या एव्हियन कडून शुभेच्छा. धन्यवाद.